सज्जन श्रोते हो, रोज एक एक नव्या नव्या टप्प्यावर आपण येत आहोत. आणि हा नवीन नवीन टप्पा खरं बघायला गेलं तर या जड जगाच्या बरोबर विरोधी बाजूचा आहे. म्हणजे असं बघा, झाडावरचं फळ देठापासून अलग झालं की गुरुत्वाकर्षणामुळे खाली पडतं. म्हणजे पृथ्वी मध्यावर जड गोष्टीला खेचून घेण्याची ताकद आहे. आता हा खरं सांगायचं म्हणजे पृथ्वी आणि तिचा आकर्षणाचा शोध हा पृथ्वी ही जड रूपात आहे. त्यामुळे पृथ्वीच्या जड रूपाचा जड नियम शोधलेला माणसाने आहे बघायला गेलं तर. पण तरी सुद्धा तो नियम शोधणं किंवा तो शोध लागणं हे महत्वाचं आहे. तर झाडावरून वाळलेलं फळ किंवा पिकलेलं फळ देठापासून अलग झालं की पृथ्वीवर खेचलं जातं. हा गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे. परंतु बघा, आता जरा थोडं चिंतन करा. ते फळ खाली पडलं, त्या फळातली बी अनायसे जमिनीत गाडली गेली, ऐका, आणि त्या बीतून वृक्ष झाला. तो वृक्ष वर गेला आणि बीत लपलेला वृक्ष झाडावर जाऊन लटकला. आता हे कुठलं आकर्षण आहे याचा शोध आपण घेतला पाहिजे. म्हणजे जर जड वस्तू पृथ्वी मध्याकडे खेचली जाते तर जड वस्तू पृथ्वी मध्याकडे खेचल्यानंतर तिच्यातलं जे बीज असतं ते बाहेरच्या आवरणातून मोकळं झालं. त्या बीजाला जमीन, ऊब, पाणी मिळालं की त्याचं अंकुरण झालं आणि त्या बीजात लपलेला वृक्ष आता वरवर गेला आणि जमिनीतलं बी फळरूपाने वर गेलं. मग हे आकर्षण कुठलं आहे? म्हणजे गुरुत्वाकर्षण हे भूमी मध्यावरचं आकर्षण हे जड आकर्षण आहे. पण तू वरून खाली पडलेलं फळ बीज रूपाने परत झाडावर जाऊन उंचावर लटकतं, हे आकर्षण कुठलं आहे याचा कधी आपण शोध घेणार का? जसं वैश्वानर पद्धतीने माणूस आडवा 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 सबंध जगभर फिरतो, परंतु जर उन्मनी भाव खरा मानला आणि तो बहुतांशी सर्वांनी मान्य केलेला भाव आहे, हा जो आपण ट्रान्ससेंडल म्हणजे उन्मनी भाव असतो, तेव्हा तर आपण म्हणतो मन त्याच्या मर्यादा सोडून देहातून बाहेर जातं. म्हणजे बघा, देहामध्ये मन आहे आणि उन्मनी भावात मन मर्यादा सोडून ट्रान्ससेंडल म्हणजे देह मनाच्या मर्यादा ओलांडून मन बाहेर पडतं. आता जर मन बाहेर पडत असेल तर मन या पृथ्वीवर शरीराच्या आत जड स्थितीत आहे, ते बाहेर पडतं. म्हणजे ते स्वाभाविकपणे जेव्हा आपण हॉरिझॉन्टल पद्धतीने जातो तेव्हा मन सगळीकडे धावतं, पण म्हणून ते आडवं धावणं आहे. पण तू ते वर जातं तेव्हा ते वर जातं म्हणजे कुठे खेचलं जातं. म्हणजे जसं जडाला भूमध्याकडे खेचणं आहे, तसं असं काही आहे का की जे आपल्याला वर खेचतं? आता वर खेचतं म्हणजे आकाशात खेचणं आहे, पण आकाशाला तर प्रत्यक्षात अस्तित्वच नाही, ती तर पोकळी आहे. मग त्या पोकळीमध्ये असं कुठलं आकर्षण आहे? असं पोकळीमध्ये कुठलं आकर्षण आहे की खाली पडलेलं फळ आणि त्याचं बी जमिनीत रुजवून झाड रूपाने वरवर जातं आणि तेच बी फळ रूपाने जे वरून खाली पडलेलं असतं तेच बी झाडाच्या शेंड्याला जाऊन लटकतं. असं कुठलं आकर्षण आहे? असं कुठलं आकर्षण आहे? मनबुद्धी चित्त अहंकार रूपाने देहांतर्गत असलेलं अंतःकरण चतुष्ट आहे किंवा ते अंतःकरण उन्मनी झाल्यानंतर देह मनाच्या मर्यादा सोडून ऊर्ध्वगामी पद्धतीने वर जातं. असं कुठलं आकर्षण आहे? म्हणजे विज्ञानाला जसं जड वस्तू आणि त्याच्या आकर्षणाचे नियम कळलेले आहेत, तसे चैतन्याच्या आकर्षणाचे नियम अजून तरी विज्ञानाला पूर्णपणे कळले असं वाटत नाही. नाहीतर खाली पडलेलं फळ बीजातून फळ म्हणून परत वर कसं जातं याचा काहीतरी एक शास्त्रीय उलगडा नीट व्हायला पाहिजे.
अद्याप तरी तो ठीक आहे, शास्त्रीय पद्धतीने ते स्वाभाविक म्हणत असतील, बीजातून रोप येतं, रोपाला प्रकाश लागतो, प्रकाशाच्या दिशेने झाड वाढतं, हे अगदी सर्व बरोबर आहे. आणि प्रकाशाच्या दिशेने झाड वाढलं की शेंड्याला फळ येतं, पण तरी सुद्धा खाली पडलेलं फळ शेंड्याला जातं. मधली तुम्ही कितीही जरी ही सांगितलीत, काय व्युत्पत्ती सांगितलीत किंवा नॅरेशन सांगितलं, तरी खाली पडलेलं फळ आणि त्यातलं बीज पुन्हा जाऊन शेंड्याला कसं लटकतं? म्हणजे असं काय आकर्षण आहे की जे आपल्याला वर नेतं? बरं, ते आकाशाचं आकर्षण म्हणावं तर आकाशात 3 किलोमीटरच्या वरती कुठलाही पदार्थ तरंगतोच. म्हणजे तिथे तसंही काही आकर्षण आहे असं नाही. ते तिथे आकर्षण नाहीच. माणूस काय काय म्हणा, एखादी वस्तू 3 किलोमीटरच्या वर म्हणजे जिथे थोडक्यात म्हणजे वायू बियू नाही अशा पोखरीत वर गेली की तरंगते. म्हणजे तिथे आकर्षण आहे असं नाही. मग असं कुठलं आकर्षण आहे की जे खालून वर बीला नेतं आणि जमिनीवर पडलेलं फळ परत एकदा झाडाला वर जाऊन लटकतं? हे नेमकं कसलं आकर्षण आहे याचा अजून पूर्ण शोध लागलेला नाही. तसंच हे नेमकं कसलं आकर्षण आहे की जाग्यावर बसून माणूस उन्मनी होतो याचा अजून शोध लागलेला नाही. हे सांगायचं कारण असं आहे, आपण नेहमी म्हणतो दिसतं तसं नसतं. आपण नेहमी म्हणतो दिसतं तसं नसतं, कारण असतं ते आपण पाहू शकत नाही. जर असतं ते आपण पाहू शकलो तर दिसतं तसं नसतं या वचनाला थाराच राहणार नाही किंवा आधार राहणार नाही. आता हे अधिक स्पष्ट करूया. हे जे सर्व दिसणं आलेलं आहे, हे दिसणं जिथून आलं त्याला आपण शुद्ध चेतना म्हटलं, एक सोयीसाठी शब्द वापरूया. तर ती शुद्ध चेतना दिसण्यामध्ये येताना वेगवेगळ्या आवरणाने युक्त होते, म्हणजे कव्हर घेऊन येते. म्हणून चेतना आवरण युक्त आली की अर्थातच स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह अशी आवरणं पडतात. आता आत चेतना आहे किंवा चेतनेचं अंश आहे आणि बाहेर मोकळी चेतना आहे. परंतु जर आपल्या आत चेतनेचा अंश आहे आणि बाहेर जर मुक्त चेतना आहे, तर प्रचंड मुक्त चेतना हेच आपलं मातृस्थान आहे. आणि चेतना हे सर्वांचं मातृस्थान असल्यामुळे देहांतर्गत चेतना सुद्धा जर बोध रूपाने, ज्ञान रूपाने जागी असेल, तर ती देहांतर्गत चेतना सुद्धा बोध आणि ज्ञान रूपाने जागी झाल्यानंतर आपल्या मातेकडे म्हणजे उन्मुक्त चैतन्याकडे वर वर सरकते. म्हणजे 3 देहाच्या आत लपलेला जीवरूपी भाव, त्याला मी भाव म्हणतोय, जीव असा दाखवता येत नाही, तर 3 देहांच्या आत लपलेला जीवरूपी भाव जर त्याच्या मूळ भावामध्ये, त्याच्या मूळ असणेपणामध्ये जागा झाला, तर मूळ असणेपणामध्ये जागा झालेला भाव आपल्या मुळाकडे म्हणजे सरसर 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 करत वरवर 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 सरकतो. हाही एक चेतनेचा नियम आहे. तेव्हा एकाच चेतनेमुळे गुरुत्व मध्याच्या कारणाने झाडावरून पडलेलं फळ त्याच चेतनेच्या नियमाने वृक्ष म्हणून वर जातं आणि त्याच नियमाने खाली पडलेलं फळ पुन्हा एकदा फळ म्हणून झाडावर लटकतं. हा जसा चेतनेचा नियम आहे, तसं स्थूल सूक्ष्म कारण देहात लपेटलेला जो आपला जीव भाव आहे, त्या जीवाला आपला शुद्ध भाव जाणवला तर ताबडतोब तो हे 3 देह टाकून वरवर 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 म्हणजे आपल्या मातेकडे जायला पाहतो. म्हणजे तो ऊर्ध्वगामी बनतो आणि आपल्या मूळ स्थितीत ब्रह्मलोकामध्ये सत्यलोकाकडे जायला पाहतो. हाही एक चेतनेचा नियम आध्यात्मिकांच्या बाजूने सांगितला. आणि पहिला नियम हा जड गोष्टी वर कशी जाते या दिशेने सांगितला. आता पुढे दिसतं तसं नसतं असं आपण म्हणतो. आता दिसणं असतं ते बघा, हे आकारामध्ये असतं.
थोडं सूक्ष्म पद्धतीने ते गुणामध्ये असतं आणि त्याहून थोडं अधिक सूक्ष्म पद्धतीने ते भावामध्ये असतं. म्हणून दिसणं हे आकार, गुण आणि भावयुक्त आहे. आता बघा, साखर आहे, साखर आपल्याला दिसते, बरोबर आहे. पण साखर पाण्यात टाकली की तिचं दिसणं, आकार नष्ट होतो. पण साखरेची गोडी त्या पाण्याला येते. म्हणजे आकार म्हणजे स्थूल देह हा तुलनेने लवकर नष्ट होणार आहे. परंतु त्याचा गुण म्हणजे गोडी ही पाण्यात जाते आणि गोडी मात्र आकारापेक्षा अधिक टिकणारी आहे. म्हणून आकार तुलनेने लवकर नष्ट होतो आणि गोडी म्हणजे गुण थोडा अधिक काळ राहतो. परंतु चमचाभर साखर पेलाभर पाण्यात टाकली, साखर म्हणून अदृश्य झाली, ऐका, आणि गुणरूपाने पेलाभर पाणी गोड झालं. आता बघा, आता आकार नष्ट होणार आहे, परंतु हा जो गुण आहे, आकाराला अहंकार आहे. लक्षात ठेवा, आकार, गुण, भाव हे तिन्ही शरीराचेच भाग आहेत. इतर वस्तूंच्या बाबत आकाराला अहंकार आहे, पाण्यात टाकला, अहंकार नष्ट झाला, आकार बोंबलला गेला. गुणाला अहंकार आला, जोपर्यंत ग्लासभर पाण्यात चमचाभर साखर आहे तोपर्यंत गोडी आहे. गुणाला अहंकार आला म्हणजे साखरेच्या गोडीला वाटलं मी अजरामर आहे. तेच गोड पाणी जे आहे एक ग्लासभर ते 10 ग्लासामध्ये टाकलं, आता ती गोडी गेली. म्हणजे आकाराची गोडी, आकाराचा अहंकार नष्ट होतो आणि गुण येतो. गुणाचा अहंकार जर त्याच्या गोडीच्या पलीकडे जर त्यात काही मिसळलं, अधिक प्रमाणात मिसळलं, तर गुणाचाही अहंकार जातो. म्हणजे स्थूल देह आधी नष्ट होतो, म्हणजे लवकर नष्ट होणार आहे. सूक्ष्म देह हा देहच आहे, म्हणजे आकार साखरेचा हा स्थूल देह आहे, त्याची गोडी हा सूक्ष्म देह आहे, पण दोन्ही देहच आहेत. त्यामुळे आकार पाण्यात टाकल्यावर नष्ट झाला, पाणी गोड झालं, गुणरूपी सूक्ष्म देह अजून शिल्लक आहे, परंतु त्याच पाण्यात 10 पट पाणी मिसळलं की गुणरूपी सूक्ष्म देहही नष्ट झाला. मग आता आकार गेला, गुण गेला, परंतु साखरेचा गोडीचा भाव, हा गोडीचा भाव मात्र स्वाभाविक, साखरेचं पाणी पिणार कोण, साखर खाणार कोण, माणूस. हा गोडीचा भाव मात्र माणसाच्या जीवाला एक गोड भाव निर्माण करून देतो. आता परत गंमत बघा, आपले हे जे देह आहेत, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, हे आकार, गुण आणि भावयुक्त आहेत. त्यामुळे आकार गेला साखरेचा, गोडी गेली, म्हणजे आकार गेला, गुण गेला, आणि जो भाव आहे तो सुद्धा जर पेलाभर पाणी आपण प्यायलं तर जीवाला साखरेचा गुणरूपी भाव मिळाला. पण तेच पेलाभर पाणी 10 पेल्यात टाकलं तर तोच गोडीचा भाव सुद्धा जीवाला मिळायचा तो नाहीसा झाला. म्हणजे याचा अर्थ आकार, गुण आणि भाव हे त्यांच्या त्यांच्या प्रमाणानुसारच कार्य करतात. म्हणजे आकार तोपर्यंत नाहीसा होत नाही जोपर्यंत तो आकार नाहीसा होण्याची स्थिती निर्माण होत नाही. म्हणजे साखर पाण्यात गेली, आकार नष्ट झाला. आता पाणी गोड झालं, गुणरूपान साखर उरली, परंतु त्या एक ग्लासभर पाण्यामध्ये 10 ग्लास मिसळले की गुणरूपाचा म्हणजे गोडीचा भावही नष्ट झाला. आता म्हणजे गोडीचा गुण गेला, म्हणजे बघा, आकार गेला, एक गुण राहिला. साखरेचा चमचा 1 ग्लास मध्ये गेला, साखर विरघळली, एक ग्लासापुरता साखरेचा गुण राहिला. ते जर आपण पाहिलं तर तो गोडीचा भाव आपल्या जीवाला मिळाला. परंतु ते ग्लासभर पाणी 10 ग्लास मध्ये टाकलं आणि प्यायलं
तर जीवाला मिळणारा गोडीचा जो भाव आहे तोही गेला. म्हणजे आकाराचा भाव एक पेलाभर पाण्यात नष्ट झाला, पाणी गोड झालं. गुणाचा भाव जर तोच पेला 10 पेल्यात एवढ्या पाण्यात मिसळला तर गोडी नष्ट झाली, गुण गेला. आणि आकार गेला आणि गुण गेला, त्यामुळे गोडीचा भावही गेला. म्हणजे आकार, गुण आणि भाव हे असे ना तसे नष्ट होतातच, परंतु आकार, गुण, भाव नष्ट होतात हे समजणारा जो कोण आहे आतमध्ये, तो खरा जीवभाव आहे. आणि जीवभाव म्हणजे जिवंत असण्याचा भाव. जिवंत असण्याचा भाव म्हणजे जीवभाव. त्या जीवभावालाच जेव्हा बाहेरून 3 आवरणं निर्माण झाली, कारण देह, सूक्ष्म देह, स्थूल देह, तेव्हा हा जो जीवभाव आहे तो या 3 देहांच्या साधनाद्वारे, या 3 देहांच्या साधनाद्वारे जग पाहतो. परंतु जीवभावाच्या भोवती ही 3 साधनं आहेत. याचा अर्थ जीवभावाच्या बाहेर अस्तरासारखी, कव्हरसारखी ही साधनं आहेत. त्यामुळे जीवभावाच्या बाहेर असलेली साधनं बाहेरची असल्यामुळे ती नेहमीच बाहेरच्या जगताकडे घेतली जातात आणि ती नेहमीच आकार, गुण, भाव या दंग असतात. आणि आकार, गुण, भाव हे नेहमीच कसे नष्ट होतात, जसा साखर पाण्यात विरघळली, आकार गेला. ती ग्लासभर पाण्यात आहे तोपर्यंत तिचा गुण आहे, आकार गेला, गुण राहिला. गुणाची गोडी, ते ग्लासभर पाण्यातलं थोडं प्यायलं तर गुणाची गोडी कळली आणि गोड भाव आला. गुणामध्ये गोडी हा गुण आहे आणि तो ते पाणी प्यायल्यानंतर त्या गोडाचा भाव जीवाला मिळतो. परंतु तेच ग्लासभर पाणी 10 ग्लास पाण्यात टाकलं तर आकार तर गेलाच, गोडी तर आता जाणवतच नाही, गुण तर गेलाच. आकार गेला, गोडी गेली, आकार गेला, गुण गेला. मग आकार गेला, गुण गेला की गुणाचा जो भाव आहे तोही गेला. याचा अर्थ कसा आहे की सर्व देहाच्या आत जाणीव रूपाने जे काय असतं त्याला जीव म्हणतात. आणि हा जीव 3 कव्हर घेऊन जन्माला येतो आणि ह्या 3 कव्हराद्वारे त्याला संपूर्ण जे ज्ञान होतं ते बाहेरचं म्हणजे जडसृष्टीचं होतं. आता आपण इथपर्यंत आलो की जीवभाव ही दाखवता येण्यासारखी गोष्ट नाही, परंतु जीवभाव ही जाणीव रूपाने आतमध्ये सतत बदलणारी, चेतनेचं रूपांतर करणारी अशी एक काहीतरी गोष्ट आहे की ज्याला आपण फक्त असणे म्हणू शकतो. म्हणून जीवभाव हा असणे म्हणून आहे. आणि या असणेला जेव्हा कारण देह, सूक्ष्म देह आणि स्थूल देह अशी 3 साधने प्राप्त होतात, तेव्हा ही 3ही साधने कळत न कळत कारण देह गुण दाखवतो, स्थूल देह देह दाखवतो आणि सूक्ष्म देह स्थूल देह देह दाखवतो. कारण देह हा त्रिगुण आहे. आता त्रिगुण म्हणजे सत्व रज तम, पण हा कारण देह हा सत्व रज तमात्मक असला तरी सुद्धा एखाद्याला गोड आवडतो, एखाद्याला कडू आवडतो, एखाद्याला तिखट आवडतं. तर गोड आवडणारा सर्वसाधारण सात्विक, कडू आवडणारा, तिखट आवडणारा तामस आणि आंबट गोट आवडणारा राजस, अशी ती प्रकृतीची विभागणी होते. परंतु हे जे त्रिगुण आहेत, हा जो कारण देह आहे तोच बाहेरील पदार्थाच्या गुणाची जाणीव करून देतो. हा जो स्थूल देह आहे तोच बाहेरील पदार्थांच्या आकाराची जाणीव करून देतो. आणि आकार आणि गुण याची जाणीव जेव्हा जीवाला होते तेव्हा त्या गुणातला गुणभाव गोड, तिखट, कडू हा मात्र जीवाला भाव निर्मिती करून देतो. परंतु हे भाव सुद्धा मगाशी म्हटलं असं, चमचाभर साखर ग्लासभर पाण्याला गोड करील, पण ग्लासभर गोड पाणी 10 ग्लास पाण्यात टाकलं की आकार आधीच गेलेला आहे, गुणही गेला आणि गुण गेल्यामुळे गुणाचा भावही गेला. म्हणजे आकार, गुण आणि भाव हे नष्ट होणारे आहेत. कारण या 3ही गोष्टी कारण देह,
सूक्ष्म देह, स्थूल देह या बाहेरील कव्हर्स मधून किंवा ही बाहेरची जी साधनं आहेत, म्हणजे राजाची ही जी सेना आहे, त्या सेनेद्वारे गुणभाव आकाराची प्राप्ती जीवाला होते. परंतु जोपर्यंत जीवाला या बहिर्मुख साधनाद्वारे आपल्या सैन्याद्वारे सत्ता प्राप्त होते, तोपर्यंत राजा खरोखर पराक्रमी आहे का नाही, राजाजवळ स्वतःच असं काय आहे कसं कळणार. म्हणून आपल्यातला जीवभाव किंवा आपलं जिवंत असणं जे आहे, हे जिवंत असणं, आपल्यामध्ये चैतन्य असणं, हाच तो राजा आहे. आणि स्थूल आणि कारण शरीर, सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर हे 3 साधन आहेत. या 3 साधनांमधूनच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच कर्मेंद्रिय आहेत, पंचकोश आहेत, अंतःकरण चतुष्टय आहे. ह्या 3 देहाचीच ही वेगवेगळी साधनं आहेत. आणि या साधनाद्वारे आकाराचं ज्ञान, गुणाचं ज्ञान, गोडीचं गुणाचं ज्ञान आणि गुणाचं गोडीरूप, कडूरूप किंवा चवरूप भावज्ञान हे जीवाला होत असतं. परंतु हे साधनांद्वारे प्राप्त झालेलं आहे आणि साधनं तर नष्ट होणारी आहेत. म्हणून नष्ट होणाऱ्या साधनांद्वारे जे जे प्राप्त होतं ते नष्ट होणारच असतं. हा जगत मिथ्याचा मूळ अर्थ झाला. आता जगत मिथ्याचा मूळ अर्थ जेव्हा आपल्याला कळला, तेव्हा तो अर्थ आपणाला आतून जिथून कळला ते काय आहे, ते शुद्ध चैतन्य आहे, ते असणं आहे. म्हणून आपण आपल्या असणेपणाच्या शुद्ध चैतन्याच्या भावामध्ये जेव्हा असतो, तेव्हा आपला जीवभाव हा खऱ्या अर्थाने शिवभाव म्हणून देहात राहूनच उत्क्रांत झालेला असतो. समजून घ्या, जोपर्यंत जीवाच्या जीवभावाला कारण देह, सूक्ष्म देह, स्थूल देह ही साधनं आहेत आणि या 3 साधनांतर्गतच पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, अंतःकरण चतुष्टय, पंचकोश या सर्व गोष्टीने 36च्या 36 तत्व या 3 बाह्य साधनावरच आधारित आहेत. आणि हे 3 बाह्य देह, कारण देह, सूक्ष्म देह, स्थूल देह आणि त्याच्या अंतर्गत आलेली संपूर्ण तत्व म्हणून हा 36 तत्वाचा देह हा साधन रूप आहे जीवाला. आणि साधन ही नष्ट होणारी आहेत. त्यामुळे साधन रूपाने मिळालेले सर्व गुण आकार भाव नष्ट होणारे आहेत. तथा सर्व नष्ट होणाऱ्या गोष्टींनी प्राप्त झालेलं नष्ट होणारच असतो. हे जिथे कळलं, तो मात्र शुद्ध जीवभाव म्हणजे नेमकं नष्ट काय होतं हे आपल्याला कळतं. तेव्हाच हे कळणार मात्र असणेपणी असतंच. म्हणजे जीवाला काय नष्ट होत हे नेमकं कळल्यानंतर कायमस्वरूपी काय राहतं याचा जो जीवाला बोध होतो, तेव्हाच आपल्यातला जीवभाव शिवभाव म्हणून परिवर्तित होतो. मग जीवभाव शिवभाव म्हणून परिवर्तित होतो. मग शिवभाव जीवभाव म्हणून का आला, त्याचं उत्तर मागे साहित्याने एकोहम, आपण एक आहोत, आपण एक आहोत. आपल्यामध्ये प्रचंड क्षमता आहे, पण ती नेमकी क्षमता किती आहे, काय आहे, कशी आहे हे पाहायचा जेव्हा मोह होतो, किंवा हे पाहावं किंवा हे काय आहे असं नुसती उत्सुकता निर्माण होते, तेव्हाच ते चैतन्य बहुश्याम पद्धतीने जीवदशेमध्ये येतं. आता जीवदशेमध्ये चैतन्य येतं याचा अर्थ चैतन्य हा जीव आहे असं नाही. चैतन्य म्हणजे जीव याचा अर्थ जिवंतपण. चैतन्य हा जीव नाही, चैतन्य हे जिवंतपण आहे. आणि चैतन्य आपलं सामर्थ्य नेमकं तपासून पाहावं असं जर त्याला वाटलं तर ते चैतन्य बहुश्याम म्हणजे बहुत प्रकारे दिसायला लागतं. आणि त्या प्रत्येक दिसण्याच्या आत असणं म्हणून तेच चैतन्य असतं जे मुळात अप्रकट आहे. आणि नेमके काय होते पाहण्यासाठी ते प्रकट झालं तरी सुद्धा आपले जे अप्रकट शुद्ध असणे पण आहे, तेच शुद्ध असणे पण निसर्गामध्ये, वस्तूमध्ये, नद्या नाल्यांमध्ये, पशुपक्ष्यांमध्ये, कीड मुंगीमध्ये
आणि विशेष करून माणसामध्ये आहे, कारण माणसालाच हे जाणता येतो. म्हणून चैतन्य आपला चैतन्य गुण न टाकता फक्त आपलं सामर्थ्य अजमावण्यासाठी जेव्हा बहुश्याम पद्धतीने निसर्ग, सृष्टी, पशु पक्षी, चतुर्योनीतील सर्व जीव जंतू आणि अर्थातच हे सर्व जाणू शकणारा सुसंवेद्य शक्ती असणारा माणूस म्हणून जेव्हा बहुत होते, तेव्हा हे बहुत होणं असलं तरी एकाच बहुत होणं असतं. बहुत होणं असलं तरी झरा म्हणून निघताना सुरुवातीला एक थेंब पाणी निघतं. ते थेंबर पाणी पुढे पुढे थेंबा थेंबाने झऱ्यात, पुढे पुढे ते ओढ्यामध्ये, पुढे पुढे ते नदी नाल्यामध्ये, पुढे पुढे ते सागरामध्ये. म्हणजे प्रत्येक सागर हा झऱ्यामुळे संपन्न होतो. म्हणून झऱ्यामुळे सागर संपन्न होणं म्हणजे सागराने झऱ्याचा अभिमान धरणं. आणि याच पद्धतीने जेव्हा आपण म्हणतो गुरुत्वाकर्षण कळलं म्हणजे वरून खाली खेचलं जाणं, आपण एकमेकाकडे ओढले जातो प्रेमाने, ते आडवं आकर्षण आहे, लक्षात घ्या. त्यानंतर आपण रॅन्डमली कुठेही खेचले जातो, ते आडवं तिडवं आकर्षण आहे. एक आहे गुरुत्वाकर्षण, जे आकाशातून खाली काहीतरी खेचणार आहे. एक आहे हॉरिझॉन्टल आकर्षण, जे एकमेकांना मिठ्या मारणं, जवळ जाणं, हे लांब जाणं, भांडणं, एकत्र येणं, जवळ जाणं, हे आडवं आकर्षण आहे. नंतर जशी या फुलावरून त्या फुलावर जशी फुलपाखरं आडवी तिडवी फिरतात, ते आकर्षण आहे, ते झिगझॅग आकर्षण आहे. म्हणजे एक आहे वरून खाली खेचणारं गुरुत्वाकर्षण, एक आहे हॉरिझॉन्टल आकर्षण म्हणजे माणसांची एकमेकाबद्दल असलेली ओढ. एक आहे झिगझॅग आकर्षण, म्हणजे काही माणसं बघा, त्यांचा नेमका काहीच भरोसा नसतो. आज इथे जातील, उद्या तिथे जातील, आज पर्वतावर जातील, उद्या दरीत जातील, कधीतरी देवळात जातील, कधीतरी स्मशानात जातील, कुठेही कशी जातील. हे जे रॅन्डमली आकर्षण असतं ते आडवं तिडवं आकर्षण आहे. म्हणून एक आहे गुरुत्वाकर्षण, एक आहे समांतर आकर्षण, एक आहे आडवं तिडवं आकर्षण. आणि या सर्व आकर्षणाच्या मुळाशी जे आहे ते चैतन्याकर्षण आहे. आणि ते माणसाला नेहमीच आपल्यातून बाहेर वरवर नेत असते. ते बीजाला नेहमीच जमिनीत गाडून परत उंचावर नेऊन लटकवत असते. हे जे आपल्या असणेपणाचं चैतन्याचं स्वरूप आहे, ते जेव्हा जीव जाणतो तेव्हा जीवाला दिसणं आणि असणं याचं स्पष्ट ज्ञान होतं. जीवाला कळतं की साधनभूत त्रिदेह हो, कारण देह, सूक्ष्म देह आणि स्थूल देह. आणि साधनभूत अर्थातच पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय, अंतःकरण, चतुष्टय, पंचकोश, जे काय आहे, पंचतन्मात्रा, पंचमहाभूते, हे सर्व साधनभूत आहे. आणि साधनं नष्ट होणारी आहेत. त्यामुळे साधनाने प्राप्त झालेले गुण, आकार आणि भावही नष्ट होणारे आहेत. आणि गुण, आकार, भाव ह्या सर्व गोष्टी जिथे अभाव म्हणून असतात, ते आपलं अव्यक्त रूप आहे. हे जेव्हा माणसाच्या रूपात आलेल्या जीवभावी शिवाला कळतो, तेव्हा माणसाचा जीवभाव ताबडतोब शिवभाव होतो. आणि आतला शिवभाव आणि निर्गुण निराकारातला अव्यक्त भाव हे दोन्ही एक आहेत. हे जेव्हा माणसाला कळायला लागतं, तेव्हा माणसाला आपल्या पूर्ण आत्मरूपाचं ज्ञान होतं. आणि आपल्या पूर्ण आत्मरूपाचं ज्ञान म्हणजे हे विश्वजी माझे घर, ऐसी मती ज्याची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. तर आपल्या असलेपणाचं रहस्य कळणं म्हणजेच आपल्या संपूर्ण विशुद्ध पूर्णत्वाचं म्हणजेच आत्मतत्वाचं ज्ञान होणं. आज इथे आपण आलो, वेगवेगळ्या उदाहरणांनी इथपर्यंत आलो. आता हे आत्मतत्वाचं ज्ञान झाल्यानंतर असा ज्ञान झालेला माणूस एखाद्या कुत्र्याकडे त्याने बघितलं, एखाद्या मुंगीकडे बघितलं, झाडाकडे बघितलं, दगडाकडे बघितलं, तरी तो काय बघतो की माझ्या आज जे शुद्ध असणे पण आहे, तेच असणे पण कमी जास्त प्रमाणात का होईना पण शुद्ध रूपात दगडामध्ये पण आहे, पशुमध्ये आहे, पक्षीमध्ये आहे,
सर्वांमध्ये आहे, माणसांमध्ये आहे, माणसांमध्ये तर आहेच आहे. अशा अर्थाने जेव्हा आपल्यातलं पूर्ण शुद्ध असणे पण ज्याला कळलं, तो समोरच्या प्रत्येक जाती प्रजाती वस्तू पशु पक्षी प्राणी माणसं नदी नाले डोंगर कीड मुंगी यांच्यामध्येही अतिसूक्ष्म रूपाने तेच असणे पण आहे जे माणूस म्हणून माझ्यामध्ये आहे. आणि हे मूळ असणे पण जिथून आलं ती जी अव्यक्त स्थिती आहे तिथले आपण रहिवासी आहोत. म्हणून जीव हा असं ज्ञान झाल्यानंतर स्वतःला देहामध्ये जीवभावात असला तरी सुद्धा तो शिवभावात उत्क्रांत झाल्यामुळे शिव जसा सर्वत्र आहे तसा जीव सर्वत्र असतो. तो दृश्य म्हणून असतोच असतो, तो अदृश्य म्हणूनही असतो. आणि अशा तऱ्हेने जीवभाव जेव्हा आपल्याला दृश्य आणि अदृश्य व्यक्त आणि अव्यक्त मिळून एकत्वाने समजू लागतो तेव्हा त्याला आपला हा जो ब्रह्मभाव कळतो, सर्वत्र व्यापून उरलेलं आपलं असणे पण कळतं. तेव्हाच खऱ्या अर्थाने आपणाला आपल्या शुद्ध आत्मरूपाचं ज्ञान होतं. आणि या आत्मरूपाद्वारेच आपण सर्वत्र पाहिलं तर काय गंमत होते, काय नेमकं घडतं याचं चिंतन आपण उद्या करू. अस्तु. धन्यवाद. शुभ दिन.